अवतार घेशी धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोसियले खालचा आवाज द्या वरचा कमी करा साठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपावंत म्हणतील आपुला तो बोल साच करी अंबऋषीसाठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे खालचा आवाज तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक विठाला 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 रुक्मिणी प्राण संजीवनंतं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्ना प्रपन्नाति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण पदाने कथेचा विस्तारो पदाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजयं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानृतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु धावबा मोतीराम तुम्हा प्रार्थितो कीर्तनी रामनामा त्वरे धावुनी बुद्धी देई कीर्तनिया म्हणून नमीन तुमच्या लीन पाया विठाला 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 धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोसियले दुष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य लोकमान्य तमा वारकऱ्यांचे हृदयस्थान वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा देव जन्माला का येतो याचं प्रतिपादन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठाला विठाला अभंगावर चिंतन करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा आपल्या या पुण्यभूमी पारडी या नगरीमध्ये भगवान रामचंद्र प्रभूंच्या ज्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अर्थात श्री रामनवमीच्या निमित्ताने हा एक दिवसाचा आयोजित करण्यात आलेला भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील ही रामनवमीच्या पर्वावरची अर्थात दुपारच्या सत्रातली ही कीर्तनाची सेवा बस असा आवाज फक्त मॉनिटरचा वाढवा आता खालचा वाढवा
या रामनवमीच्या निमित्ताची ही कीर्तनाची सेवा. बस राहू द्या. समस्त गावकरी मंडळी पारडीकर या गावकऱ्यांच्या वतीने गावातील भजनी मंडळीच्या आणि गावातील तरुण मंडळीच्या या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली आहे. आमचे परमार्थ स्नेही बालाजी महाराज केंद्रे, आमचे श्याम महाराज कांदे यांच्या संपर्कातून माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनाची सेवा आणि त्या अनुषंगाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, पक्वाजाची उत्तम साथ करण्याकरिता हरिभक्तपर्यंत कैलास महाराज जायभाये, गायनाची उत्तम साथ करण्याकरिता संतोष महाराज मुंडे आणि बाकी सर्व परिचित अपरिचित महाराज मंडळी, अगदी विनेकरी बाबापासून सोबदार महाराजापर्यंत संतोष महाराज तुमच्या सहित उपस्थित माता माऊल्या पुरुष मंडळी, तरुण मित्रमंडळी सगळ्यांच्या चरणावरती, आवाजात बदल करू नका आता, सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला 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 आपल्या पारडी गावामध्ये राम जन्माचा हा एक दिवसाचा भक्ती महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथमतः सर्व गावकरी मंडळी पारडीकर सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण भगवंताचा जन्मोत्सव म्हणजे श्रीराम नवमी आपल्या हिंदू धर्मातला एक फार मोठा पर्वकाळ आहे आणि तो पर्वकाळ आपण सर्व गावकरी साजरी करतायत. त्यामुळे सगळ्या गावकऱ्याला धन्यवाद. अगदी गोड नियोजन आहे बघा, नाही का? फक्त सिस्टीम थोडासा आवाज जरा बघा ना, पहिल्यासारखा ठेवा, फक्त कमी करू नका. इथल्या लोकांना ऐकू आलं पाहिजे, नाही का? इथल्या लोकांना सर्वांना ऐकू यावं. बस थोडा वाढवा, आणखी थोडा वाढवा खालचा. बस बस आता हात लावू नका माझ्याला, नाही का? अगदी गोड सिस्टीम आहे. कुठली आहे? कुठली आहे? योजने समस्त गावकरी मंडळीला मनापासून धन्यवाद. बघा ना, एकच दिवसाचा कार्यक्रम आहे पण असं वाटतंय सप्त्यातलं काल्याचं कीर्तन करतोय मी, नाही का? असा माहोल तयार केलाय, असा मंडप टाकलाय, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, गायक वादक सर्व महाराज मंडळी आणि अख्खं गाव जमा झाले. असं मला वाटतंय याच मंडपात आता आपलं आटपावं कीर्तन. कीर्तन म्हणतो मी, नाही का? असं गोड नियोजन आहे. त्यामुळे एकदा गावातील तरुण मंडळीला, गावातील सर्व महाराज मंडळीला आणि याच्या आयोजनकर्त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला थोडासा विलंब झाला आपल्याला, अगदी पत्रिकेनुसार 12 ते 2 असाच टाइम बरोबर होता, नाही का? आपण 10 ते 12 केल्यामुळे अगदी 12 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. त्याच्यामुळे गुलाल वाटून घ्या. बरोबर 12 वाजता आपण गुलाल उधळू आणि पुढं 10-15 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास, 4 तास आपलं म्हणील तवर रान हाणूया. मग पुन्हा विठाला विठाला ऐका, आज रामनवमी आहे. अर्थात आपल्या हिंदू धर्मातला एक फार मोठा पर्वकाळ आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये काही पर्वकाळ सांगितले. ते कोणते कोणते? ते 5 पर्वकाळ विशेष सांगितले. कोणते कोणते? भागवत धर्मी पर्व विशेष. ऐका, बोलू नका ऐका. फक्त वाटणाऱ्यांनी वाटायचं काम करा, बाकीचे शांत माझ्याकडे बघा. ऐका, लक्ष माझ्याकडे द्या. ते बघण्यासारखं आहे ना, माझ्याकडे बघा. ऐका, थोडक्यात 5 पर्वकाळ आपल्याकडे फार महत्त्वाचे सांगितले. कोणते कोणते? एक आहे रामनवमी, दुसरी आहे नरसिंह जयंती, तिसरी आहे वामन जयंती, चौथी आहे आज कृष्णाष्टमी आणि 5वी आहे महाशिवरात्री. म्हणजे या 5 पर्वकाळाला भागवत धर्मामध्ये फार विशेष प्राधान्य आहे. विठाला विठाला म्हणजे वामन जयंती, नरसिंह जयंती, कृष्णाष्टमी, रामनवमी आणि उत्तमी शिवरात्री असे 5 पर्वकाळ सांगितले. या 5 पर्वकाळापैकी आजचा पर्वकाळ म्हणजे रामनवमीचा आहे. आज भगवान रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला. बाळा, आज रामनवमी आहे म्हणजे रामप्रभूंचा जन्मोत्सवाचा दिवस आहे. आज हा पर्वकाळ सांगितला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 29 उपवास सांगितले. कोणते कोणते? ऐका, आपल्याकडे दर 15 दिवसाला एक एकादशी येते. 15 दिवसा एक एकादशी, कारे न करशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी, नाही का? 15 दिवसाला एक एकादशी येते. म्हणजे महिन्यात 2, वर्षात 24 एकादशी आणि हे 5 पर्वकाळ असे 29 उपवास वारकऱ्यानं केले पाहिजे. का? हे 29 उपवास जो करतो तोच वैष्णव, तोच वारकरी. वैष्णव कुणाला म्हणतात? आपल्याकडे 20 आणि 9, 20 आणि 9, 20 आणि 9 त्याचं नाव वैष्णव. विठाला 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 विठाला. या
या 29 उपवास केले पाहिजे. त्यातला हा आजचा फार मोठा पर्व काळ आहे. आज रामप्रभूंचा जन्मोत्सव झालेला आहे. त्यामुळे असा हा पर्व काळ आपण सर्वजण साजरा करतो. आणि विशेष आहे बरं का, आपल्या किनवट तालुक्यात आपल्या परिसरात कोणत्याच गावात असा रामनवमीचा 1 दिवसाचा भक्ती महोत्सव नाही आहे. पण आपल्या गावानं तो साजरा केला. सगळ्या गावची लीड मोडली बरं का पारडीकरांनी. विठाला विठाला म्हणून विशेष आभार या तरुणांचे. तरुणांनी अगदी जल्लोषात मिरवणूकही काढली गावामध्ये नाही का. अगदी गोड नियोजन. ते बँड, ते ताशा, ढोल, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, डपडी डपडी नाही का, अगदी गोड गोड बघा. असं गोड नियोजन आहे. आता कसं आहे बघा, तरुणांचं कार्य आहे आणि तरुण परमार्थात आलेत हे फार विशेष आहे. त्यांनी डपडी लावू द्या की काही लावू द्या, पण वातावरण छान केलं नाही का. अगदी गावभरात मिरवणूक काढली. पण पुन्हा एकदा तरुणांना धन्यवाद. विठाला विठाला म्हणून आज हा रामनवमीचा पर्व काळ आहे. आज देवाचं प्रागट्य आहे. लक्षात ठेवा, देवाच्या प्रागट्याला महत्व आहे. साधू संतांच्या जाण्याला महत्व आहे. आपल्या कोणत्याच नाही. म्हणजे 3 प्रकार पडतात इथं येण्यामध्ये. कोण कोण? एक जीवाचा, दुसरा देवाचा आणि तिसरा संतांचा आहे. जीवाला यावंच लागतं, तो जीव आहे. देव आणला जातो आणि संत महात्मे स्वतःहून येतात. त्यातल्या 3 प्रकारातला आज देवाचं चिंतन आपल्याला थोडंसं करायचं आहे. का? देवाला आणलं जातं. कशा करिता देव येतो? ऐका बघा, आपल्या येण्यालाही महत्व नाही आणि आपल्या जाण्यालाही महत्व नाही. हा जीव आहे. ज्यांच्या येण्याला महत्व तो देव आहे आणि ज्यांच्या जाण्याला महत्व ते संत आहे. म्हणून संतांची पुण्यतिथी करावी लागते आणि देवाची जयंती करावी लागते. विठाला विठाला साधू संतांच्या पुण्यतिथ्या करतात कारण त्यांच्या जाण्याला महत्व आहे. ज्या तिथीला साधू संतांनी आपला देह ठेवला ती तिथी पवित्र होते, पुनीत होते. त्यामुळे त्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात. असा हा दिवस असतो. पण आजचा दिवस हा देवाच्या प्रागट्याचा आहे. देवाच्या जाण्याला महत्व नाही, देवाच्या येण्याला महत्व आहे. पण नेमकं देव येतो का याचा आपल्याला विचार करायचा आहे. पण आता 12च्या आसपास काटा गेलाय आपला नाही का, त्याच्यामुळं 3 मिनिटं कमी आहेत नाही का. देवाच्या येण्याला महत्व आहे. आणि ऐका, देवाच्या येण्याचे कारण ही 3च आहेत. किती कारण आहे देवाचे कारण 3च आहेत. आता पहिल्यांदा श्लोक सांगतो. भगवंत गीतेत बोलतात, नेमकं मी का येतो. ऐका, देवाचे येण्याचे 3 कारण सांगितले. पहिलं कारण परित्राणाय साधूनाम, दुसरं विनाशायचे दुष्कताम, तिसरं धर्मसंस्थापनार्थाय समवामी युगे युगे. प्रत्येक युगात मी जन्माला येतो त्याचे 3च कारण. एक परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण आहे. विनाशायचे दुष्कताम, दुष्टांचा नाश आहे. आणि धर्मसंस्थापनार्थाय म्हणजे धर्माची स्थापना करण्याकरिता देव येत असतो. विठाला विठाला म्हणजे देव स्वतःहून येत नाही, देवाला आणावं लागतं. हा देव आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आज भगवान रामचंद्र प्रभूंचं प्रागट्य फार गोड महिमा सांगितला. रामप्रभूंचं प्रागट्य का झालं त्याचे प्रमुख रामायणामध्ये 5 कारण आले. ते 5 क्रमाक्रमाने मी तुम्हाला सांगतो. पण वेळेची मर्यादा पाहता आपण 5 कारण 12च्या नंतर पाहू. फक्त आधी स्पष्ट त्याचा उच्चार करतो. पहिलं कारण, संकादिकांनी जय विजयाला शाप दिला म्हणून रामप्रभूंना यावं लागलं. एक. दुसरं, वृंदा नावाच्या जालिंदराच्या पत्नीने भगवंताला शाप दिला म्हणून यावं लागलं. तिसरं, ऐका ऐका ऐका, एक सनकादिकांनी शाप दिला. 2 वृंदेनं म्हणजे तुलसीनं जालिंदराच्या पत्नीनं शाप दिला म्हणून यावं लागलं. 3 नारदाने भगवंताला शाप दिला म्हणून यावं लागलं. 4 आणि 4थं सांगितलं काय तर म्हणे मनु आणि शत्रुपा यांना आशीर्वाद दिला होता, वरदान दिलं होतं म्हणून यावं लागलं. 4 आणि 5वं कारण आजच्या अभंगात आले. विठाला विठाला अगदी क्रमाक्रमाने विचार करायचा आहे. कुणाचा? रामप्रभूंच्या जीवनाचा. कारण रामप्रभूंचं जीवन म्हणजे फार उत्तम आहे. या संपूर्ण देवतेमध्ये रामांचा जन्म म्हणजे अत्यंत महत्त्वाचा सांगितला आहे. तो कसा आहे आपल्याला प्रागट्य करूया आणि मग त्याचं चिंतन करूया. प्रागट्य करत असताना एक अभंग आपण म्हणूया आणि गुलाल उधळूया. सर्वांना पोचलाय ना? बस. हरी उत्तम हा चैत्र मास,
दिवस वसंताचा दिवस वसंताचा दिवस शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरावर ते ओमी उभे सुरवर ते ओमी उभे माध्यानाशी दिनकर माध्यानाशी दिनकर पळभरी होया स्थिर पळभरी होया स्थिर धन्य मीच त्रिभुवनी धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी सुशोभित नाही दिशा सुशोभित नाही दिशा आनंद नर नारी वेशा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी केशा बोला आनंद नारी केशा नाही कौशल्येशी भान कौशल्यशी नाही कौशल्येशी भान कौशल्यशी गर्भी आले नारायण 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 आयोनी संभव आयोनी संभव आयोनी संभव आयोनी संभव प्रगटला हा राघव प्रगटला हा राघव प्रगटला नामा म्हणे डोळा नामा म्हणे डोळा पाहिण भुवन पाळा पाहिण भुवन पाळा पाहिण शुक्ल पक्ष ही नवमी शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवर ते ओमी उभे सुरवर ते ओमी उभे सुरवर ते रामचंद्र भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय श्री राम जय राम जय टाळी टाळी वाजवा सर्वांनी
बजरंग भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. अशा प्रकारे बरोबर 12 वाजता माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर, नाही का, अगदी थोड्या वेळासाठी सूर्य जागेवर थांबला. तेव्हा थांबला तसा आजही थांबलाय, नाही का. एवढी भयंकर गरमी चालू आहे, त्याला आनंद झालाय. कारण आज माझ्या वंशात म्हणजे रामप्रभूंचा वंश कोणता आहे? सूर्यवंश आहे. त्याला आनंद वाटतोय की आज माझ्या वंशात देव आलाय. विठाला 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 विठाला. रामप्रभूंचा अवतार झाला, लक्षात ठेवा. भगवंताचे अनेक अवतार सांगितले, लक्षात ठेवा. अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणी. भक्तांच्या करिता देवाने अनेक अवतार घेतले, पण त्यात प्रामुख्यानं भागवतामध्ये 24 प्रकारचे अवतार सांगितले. ऐका, पण त्या 24 प्रकाराचा विचार करत असताना गर्ग संहितेमध्ये 6 प्रकारचे सांगितले. कोणते कोणते? अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम असे 6 प्रकार सांगितले. आणि त्याच्याही पुढे जाऊन वारकरी संप्रदायामध्ये दशावतार सांगितले. 10 अवताराला मान्यता आहे. 10 अवतार प्रमुख सांगितले. कोणते कोणते? पहिला सांगितला मत्स्य, दुसरा सांगितला कच्छ, तिसरा वराह, नंतर नरसिंह, नंतर वामन, नंतर परशुराम, नंतर राम, नंतर कृष्ण, नंतर बौद्ध आणि कलंकी. विठाला 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 विठाला. बघा मार्डीकर, देवानंही अपडेट केले बरं का. कसं कसं? भगवंताकडे बी अपडेटची व्यवस्था आहे. पहिला अवतार आहे मत्स्य. मत्स्य म्हणजे माशाचा. पहिल्यांदा देवाने माशाचा अवतार घेतला. माशा कुठं असतो? पार्डीकर, माझं बोलणं कळायला लागले ना? अडोक्यावर चालले. भाषा कळतील माझी? आमचा लांबला प्रवास आहे. नांदेड जिल्हा आहे, आमचा परभणी जिल्हा आहे. भागाभागात बदल असतो. आमच्याकडं माणसं मेल्यावर चालतात, तुमच्याकडं असंच असंच आहे ना? माझी भाषा कळतील तुम्हाला? मग ऐका. पहिला देवाने माशाचा अवतार घेतला. मासा कशात राहतो? पाण्यात. पाण्याच्या बाहेर काढला की मासा मरतो. जीवना वेगळी मासोळी कैसा तुका तळमळी. ऐका, पाण्याच्या वेगळा मासा राहू शकत नाही, म्हणून पहिला अवतार पाण्यात माशाचा घेतला. देव थोडा अपडेट झाला. कसा? अर्धा पाण्यात आणि अर्धा जमिनीवर यायला लागला. कोणता? दुसरा अवतार कच्छ. कच्छ म्हणजे कासव. पाण्यातही राहतो आणि जमिनीवर येतो. पहिला अवतार पाण्यातला, पुन्हा अवतार घेतला अर्धा पाण्यात अर्धा जमिनीवर. कच्छ. कच्छ झाला की डायरेक्ट माणूस नाही झाला. अपडेट अपडेट. कसं? मत्स्य झालं की कच्छ, कच्छ झालं की वराह. वराह म्हणजे डुक्कर. पाणी दिलं सोडून, आता जमिनीवर पूर्ण वेळ राहायला लागला. वराह अवतार घेतला. आता पूर्ण वेळ प्राणी का? कोणी म्हणेल महाराज तुमचा देव कुठं मासान कासवन डुक्कर असतो का? म्हणे असं नाही. भगवंताने ते अवतार त्या काळासाठी आणि ते कामं पूर्ण करण्यासाठी घेतले. ऐका गड्या, आता अपडेट कशी केली? वराहापासून डायरेक्ट माणूस झाला नाही, मग अर्ध शरीर माणसाचं आणि अर्ध सिंहाचं, म्हणून चौथा अवतार नरसिंह. म्हणजे पहिल्यांदा मासा, पुन्हा कासव, पुन्हा डुक्कर आणि पुन्हा काय? नरसिंह. अर्ध शरीर माणसाचं आणि अर्ध सिंहाचं. बरं, आता 5वा अवतार घेतला नरसिंह झाल्यावर, आणि डायरेक्ट माणूस नाही, आधी छोटा अवतार घेतला बटू. त्याला म्हणतात वामन. पहिल्यांदा वामन झाले. 5वे वामन. पहिले कासव, मासा, कासव, वराह, नरसिंह आणि वामन. वामन झाले बटू अवतार, लहान अवतार. आता लहानापासून थेट मोठा झाला. 6वा अवतार परशुराम. हातात शस्त्र घेतलेलं आहे आणि क्रोधात आहेत, रागीट स्वभावाचे. कोणी म्हणेल महाराज देव एवढा रागीट असतो का? असा देव रागीट जमत नाही. पुन्हा देवाने अपडेट केलं आणि राग काढून टाकला. पुन्हा करुणावर अवतार घेतला. कोणता? कोणता? बोला. 7वा अवतार. 7वा कितवा? मोजून बघा. पहिला कासव, मासा, दुसरा कासव, तिसरा बोला 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 डुक्कर, तिसरा डुक्कर, चौथा. चांगली गोष्ट आहे, असं विसरा. तुमचं विसरणं आमचं भांडवल आहे. म्हणजे पुन्हा आलं तर मी तेच सांगल. ऐका ऐका, ते नाही, विसरू नका. मासा, कासव, डुक्कर, नंतर नरसिंह, 5वा वामन, 6वा परशुराम आणि 7वा राम झाले. पण राम अवतारातही पाय समान नाहीत. एक पाय पुढे आणि एक पाय मागे, कारण हातात धनुष्यबाण आहे.
एक पाय पुढं आणि एक पाय मागाय देवाचा. पण हेही अवतार जमत नाही. देव असा दुहेरी नको. पण देवाने पुन्हा अपडेट केलं आणि पाय जवळ घेतले. पाय जवळ घेतले पण पाय दिडका केला. दिडका पाय केला. हातात मुरली आणि पायाचा देवाचा पाय दिडका आहे. 8वा अवतार कोणता? कृष्ण अवतार. पण दिडक्या पायाचा देव नको पण पुन्हा पाय समान केले, तो 9वा अवतार. विठेवरी ज्याचे पाऊले समान. हा विठेवरी ज्याचे पाऊले समान. तोची एक दान शूरदाता. तोची एक दान. वा वा. पाऊले समान. विठेवरी ज्याची पाऊले समान. तुझी एक दान शूरदाता. तुझी एक दान शूरदाता. पाऊले समान. विठेवरी ज्याचे पाऊले समान. शूरदाता. 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 हा 9वा अवतार आहे. बौद्ध अवतार म्हणतात याला. विठेवरी ज्याचे पाऊले समान. आणि कलियुगाच्या शेवटी कलंकी असा अवतार होणार आहे. असे प्रामुख्यानं 10 अवतार सांगितले. विठाला 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 विठाला. पण या सगळ्या 10 अवतारापैकी 2 अवताराला विशेष प्राधान्य आहे. कोणत्या कोणत्या? एक राम आणि दुसरा कृष्ण. या 2 अवतारालाच का महत्व आहे तर कारण सांगितलं. हे 2 अवतार पूर्ण आहेत. पूर्ण अवतार राम कृष्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण. पूर्ण अवतार. राम कृष्ण. पूर्ण अवतार. दृष्टांत काय पूर्ण अवतार रामकृष्ण. महाराज म्हणतात पूर्ण अवतार हे 2 आहेत. कोणते कोणते? राम आणि कृष्ण. या 10 अवतारामध्ये मान्यता प्राप्त असणारे 2च अवतार आहेत. ते म्हणजे राम आणि कृष्ण आहे. आणि याच्यातही रामाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. का? कलियुगात रामप्रभूंच्या जीवनाची गरज आहे बुवा. खरं सांगू, रामांसारखं जीवन पाहता येत नाही आपल्या दुसरं. कारण रामप्रभूंचं जीवन कसं आहे? एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे माझे रामप्रभू आहेत. एक पत्नी व्रत आहे. महाराज विचार करा. बापाला 700 बायका होत्या. दशरथाला किती बायका? 700 बायका होत्या. बापाला 700, पोरानं 7 केल्या असत्या तर काय बिघडलं असतं? परंपरा आहे ना. बापाला किती होत्या? पार्डीकर 700. पोरानं जर 7 केल्या असत्या कोणाचं बिघडलं असतं? बरं सांभाळता आले नसत्या का? सांभाळता आले असत्या ना. पण तरी सुद्धा एक पत्नी व्रत पाळले. याला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत. एक पत्नीचं व्रत आहे. पण नुसतं एक पत्नी नाही, एक वचनी आहे. एकदा वचन दिलं तो वचनबद्ध आहे. खरं सांगू, रामांचा अवतार म्हणजे स्वातंत्र्यात नाही, बद्धात आहे. म्हणजे कसं? त्याला अधिकार आहे पण तरी सुद्धा मर्यादा आहेत. का मर्यादा आहेत? पण रामप्रभू जन्माच्या अगोदरच लिहून ठेवलं होतं. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन. नामा म्हणे वर्तोनी मी दावीन. काय बोलिले वाल्मिक तैसाची. या जो वाल्मिक बोलला तसंच वागायचं. कारण केले रामायण रामा आधी. रामप्रभू जन्मायला यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे रामप्रभूंचं जीवन फार मर्यादेने एक एक पाऊल टाकताना कसा टाकला पाहिजे हे रामाकडून शिकायला मिळतं. ऐका, राजा कसा असावा तर रामासारखा असावा. पती कसा असावा तर रामासारखा असावा. पत्नी कशी असावी तर रामप्रभूंच्या पत्नीसारखी असावी. ऐका, मुलगा कसा असावा तर रामासारखा असावा. ऐका, शत्रू कसा असावा तोही रामासारखाच असावा. नवे मित्र कसा असावा तोही रामासारखा असावा. आणि मुलगा कसा असावा तोही रामासारखाच असावा. विठाला 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 विठाला. बघा, मुलगा कसा असावा? रामप्रभूंसारखा असावा. आपल्या बापाचं वचन पूर्ण करण्याकरिता 14 वर्षाचा वनवास भोगला. आत्ताचा जर राम असता आत्ताचा तर तो बापाला म्हणला असता माझ्यावरचं तुम्ही जाऊन या वनवासात, नाही का? आणि ते रामप्रभू होते. बापाच्या एका वचनासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला.
मुलगा रामासारखा असावा. शत्रूसुद्धा रामासारखा. काय शत्रू असेल बघा. रावणाला मारलं पण लंका आपल्याकडे घेतली नाही. लंका दान देऊन टाकली. कोणाला? बिभीषणाला, नाही का. म्हणजे शत्रूत कसा असावा. बरं रावणाला मारलंय पण मारूनही त्याला मोक्ष दिला असा देव उदार आहे बघा. ज्ञानोबारे सांगतात ना, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य आईसे पवित्र, जे वैरी दिदले असा वैराग्यवान देव आहे. देताना पात्र पात्र पाहत नाही असा देव आहे. एकदा काय झालं म्हणे, ते समुद्रावर सेतू बांधण्याचं काम चालू होतं आणि आकाश मार्गानं कोणीतरी येताना दिसलं. ते वानर सैन्यामध्ये सगळीकडे धावपळ निघाली. कोण आलं कोण आलं कोण आलं. ते आकाशात उडत येऊ लागले. त्यांना वाटलं राक्षस आले, आपल्या विरोध पार्टीतली माणसं आले. ते पाहिले, वानर घाबरले. रामप्रभूपर्यंत गेले. रामांना विचारलं, देवा असं असं आले. रामांनी पाहिलं आणि याच्याबद्दल आपल्याला कल्पना नाही. तिकडं आपला एक माणूस गेला होता. कोण गेलता? हनुमंतराय गेले होते. त्यांना बोलवा. हनुमंताला बोलवलं आणि विचारलं ते कोण आहेत. हनुमंतानं सांगितलं, लंकेत एकच भक्त आहे आणि तो म्हणजे बिभीषण, तोच हा आहे. आपला आहे? हो म्हणे, आपल्याच पार्टीतला आहे. फक्त प्रचाराला तिकडं जातो पण प्रचार आपलाच करतो गुपित, नाही का. असा आहे. कोण? बिभीषण. असं देवाने जवळ घेतलं. आणि ऐका, बिभीषण शरण आला म्हणून पहिल्याच वाक्याला शरण आल्या आल्या काय केलं माहिती आहे? समुद्राचं पाणी आणलं आणि त्याचा राज्याभिषेक करून टाकला आणि लंका दान देऊन टाकली. कधी? युद्ध व्हायच्या अगोदर, रावणाला मारायच्या अगोदर. हे खटकलं सुग्रीवाला. सुग्रीव असा हळूच जवळ आला आणि रामाच्या कानात म्हणायला लागला, देवा जरा थांबा. का? काय करताय? लंकार तुम्ही बिभीषणाला देताय, पण ऐका ना देवा. काय? हा रावणाचा भाऊ आहे. मग काय झालं? नाही नाही, हा रावणाचा भाऊ आहे. मग म्हणायचे काय? रावण याचा भाऊ आहे. म्हणायचे काय? मला हे म्हणायचे, आज बिभीषण शरण आलाय तर तुम्ही लंका देताय, कदाचित उद्या रावण शरण आला तर देणार काय? ऐका, प्रश्न सुग्रीवानं विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर एका मिनिटाचाही क्षण न लावता, वेळ न लावता रामप्रभूंच्या मुखातलं उत्तर आहे. रामप्रभू म्हणतात, बुवा मला माहिती आहे रावण शरण येणारच नाही. आणि ऐका, कदाचित रावण शरण आलाच तर त्याला मी माझी अयोध्या देईल, एवढा वैराग्यवान देव आहे. विठाला विठाला रामप्रभू मित्र कसा असावा? तर रामासारखा असावा. शत्रू कसा असावा? रामासारखाच असावा. राजा रामासारखा, पुत्र रामासारखा, मुलगा रामासारखा आणि पती सुद्धा रामासारखा असावा. 11,000 वर्ष आयुष्य जगले. किती वर्ष? रामप्रभूंचं आयुष्य आहे 11,000 वर्ष. पण 11,000 वर्षात एक पत्नी व्रत पाळलं, दुसऱ्या बँकेत खातं खोललं नाही. बोलणं कळते का माझं? एकाच बँकेत खातं खोललं. कुणं? पार्डीकर रामानं. दुसऱ्या बँकेच्या नादी लागले नाहीत. एकच. विठाला विठाला आणि म्हणूनच या कलियुगात आचरण्याजोगं कुणाचं चरित्र असेल तर ते रामाचं आहे. रामप्रभूंचा आचार सांगितला, कृष्णाचा विचार सांगितला आणि हरीचा उच्चार सांगितला. लक्षात ठेवा, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. रामप्रभूंचा आचार आहे. कृष्णाचा फक्त विचार करायचा आहे, उच्चार करायचा नाही. कृष्णाचा आचारही करायचा नाही, कारण विरोधाभास आहे. कसं? हा भर उन्हाळ्यात जन्माला आला. चैत्र महिना, भर उन्हाळा. किती उन्हाळा आहे आज सांगायची गरज नाही, एवढा उन्हाळा, नाही का. भर उन्हाळ्यात कृष्ण, भर पावसाळ्यात श्रावण महिना. हा नवमीला आला, तो अष्टमीला आला. बघा नवमी किती एकवचनी आहे. खरं सांगू तुम्हाला, राम एकवचनी, पण ज्या तिथीला जन्माला आले ती नवमी सुद्धा एकवचनी आहे. तिथी कशी निवडली? नवमी. नवमी म्हणजे 9. 9 किती एकवचनी आहे? 9चा पाडा येतो का पोरो? येतो का? 9 एक 9. आकडे किती आहेत मध्ये? 0 आणि 9 किती झाले? 9च, नाही का. आता आकडे बघा, 9 दुनी 18. 18 म्हणजे 1 आणि 8. पार्डीकर किती? 1 आणि 8 9. 9 त्रिक 27. 7 आणि 2 9च. 9 चोक 36. 6 आणि 3 9च. 9 पंचे 45. 5 आणि 4 9. 9 सक 63. 6 आणि 3 9च. 9 8 72. 7 आणि 2 9. 9 9
81 8 आणि 1 9 आणि 9 10 90 9 0 9च एवढा एकवचनी राम आहे. विठाला 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 एकवचनी आहे. कोण? राम प्रभू. कृष्णाचा मेळ नाही, अजिबात नाही. कसा? 8 1 8 8 2 16 1 न कमी 8 त्रिक 24 2 न कमी 8 चोक 32 पुन्हा 1 न वाढला. म्हणजे कृष्णाचा मेळ कशाला नाही. पण आचार करायचा असेल तर रामाचा करा, कृष्णाचा फक्त विचार करा. विठाला 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 विठाला. होतं काय आपल्याकडं? लोक कृष्णाचा आचार करायला बघतात, रामाचा विचारच करतात. काय करतात कृष्णाचा आचार? म्हणजे देवाला 16,108 होत्या, आपल्याला 2-3 झाल्या तर काय झालं? मी म्हणत असतो कृष्णाचा आचार करायचाच, तर मग बायका 2-3 करा, काही अडचण नाही. पण आमच्या कृष्णानं 12 गावचा आग्नी खाला होता. तुम्ही एखादा खडा? जन्माला आल्या आल्या पुतण्याचं विष पिलं होतं, तुम्ही एखादी वाटी? जमल का? नाही जमणार. त्याच्यामुळे कृष्णाच्या आचाराच्या भानगडीत पडायचं नाही. आणि खरं सांगू का, आपल्याकडं पद्धत लय गोड आहे. रामायण 12 महिने असतं. तुमच्याकडे असतं का? रामायण नसतं ना? आमच्याकडे 12 महिने असतं बघा. 12 महिने रामायण. आणि भागवत किती दिवस असतं? 7 दिवस. रामायण 12 महिने, भागवत 7 दिवस. रामायण 12 महिने, भागवत. काही अर्थ कळता का याच्यातला? नाही कळला? मी सांगतो. भागवत 7 दिवस ऐकायचं आणि सोडायचं, पण रामायण 12 महिने ऐकायचं आणि तसं वागायचं. विठाला 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 विठाला. एक वचनी राम आहे, लक्षात ठेवा. एकदा वचन दिलं पुन्हा वचन नाही मोडलं, लक्षात ठेवा. वचनात गुंतणारा राम आहे. एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी. एकदा बाण मारला तो कधी निष्फळ गेला नाही, असा मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूंचं जीवन आहे, लक्षात ठेवा. म्हणून रामाचा आचार सांगितला. का आचार? या कलियुगात कृष्ण चरित्राची गरज नाही, रामप्रभूंची गरज आहे. किती गरज आहे? एक वाक्य सांगतो बघा. रामायण शिकवतं काय आणि कृष्ण चरित्र म्हणजे महाभारत शिकवतं काय, दोन्हीतला फरक सांगतो. रामायण शिकवतं जे माझं आहे ते सुद्धा माझ्या भावाचं आहे, आणि जे भावाचं आहे ते सुद्धा भावाचंच आहे, असे म्हणणारे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न पाहायला मिळतात. हे बंधुप्रेम रामायणात पाहायला मिळतं. पण रामाची कलियुगाला गरज आहे, महाभारताची गरज नाही. का? महाभारतात जे माझं आहे तेही माझंच आहे, आणि जे भावाचं आहे ते सुद्धा माझंच आहे म्हणणारे कौरव आणि पांडव होते. पण महायुद्ध झालं आणि असंख्य लोक मारल्या गेले. महाभारताची कलियुगाला गरज नाही. विठाला 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 विठाला. आणि खरं सांगू का, काय शिकवतं रामायण? ऐका गड्या, रामायणातलं बंधुप्रेम पाहायला मिळतं. एवढंच नाही, आपल्या भाऊजाईबद्दल, मोठ्या भावाच्या बायकोबद्दल किती आदर असावा हे रामायणातून पाहायला मिळतं. ज्या वेळेला रावणाने सीताई साहेबाला उचलून नेले आणि त्यांच्या शोधार्थात राम आणि लक्ष्मण फिरतायत, त्यावेळेला एका नदीच्या काठावरती आले. आणि नदीच्या काठावर आल्यानंतर रामप्रभूंना ते सोन्याचे काही अलंकार दिसले, दागिने दिसले, हातात उचलले रामप्रभूंनी. ऐका काय गोड भाव आहे बघा. ते अलंकार हातात घेतले रामप्रभूंनी, अलंकाराकडे पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. कारण अलंकार ओळखीचे निघाले, ते माझ्या सीतेचे. कानातलं, गळ्यातले, हातातले, कमरेचा कंबरपट्टा, हे सगळेच अलंकार माझ्या पत्नीचे, सीतेचे ओळखले रामप्रभूंनी. आणि डोळ्यात पाणी आलं. पण लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा हे अलंकार पहा, कोणाचेच सांग. लक्ष्मणानं जे उत्तर दिलं ते मला आज फार महत्त्वाचं आहे. काय उत्तर दिलं ऐका. लक्ष्मणाने ते अलंकार हातात घेतले गड्या आणि त्याच्याकडे पाहिलं आणि रामप्रभूंना सांगितलं, देवा खरं सांगू, हे कानातले कर्णबंद मी ओळखत नाही, हातातले बाजूबंद मी ओळखत नाही, गळ्यातलं काय असेल ते मी ओळखत नाही. पण ऐका ना देवा, पायातले पैजण, पायातले नुपरे ते मात्र मी ओळखतो. का? कारण रोज नित्यनेमाने मी माझ्या आईसाहेबाचं दर्शन घेत होतो. लक्ष्मणाच्या मुखातले वाक्य आहेत, नाहम जानामी केयुरे
नाहम जानामि कुंडले नुपुरे जानामि नित्यं पादाभिवंदनात् विठाला 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 विठाला. म्हणजे आपल्या भाऊजाईबद्दल किती आदर असावा हे रामायणात पाहायला मिळतो. आपल्या भावाच्या पत्नीकडे कधी तोंड वर करून पाहिलं नाही हे आदर्श रामायणात पाहायला मिळतो, महाभारतात नाही. का? महाभारतात त्याच भाऊजाईला भर सभेमध्ये निर्वस्त करण्याचे आदेश कौरव देतात आणि पांडव खाली मान घालून बसतात. पण आज कलियुगाला गरज आहे ती महाभारताची नाही, रामायणाची गरज आहे. विठाला 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 विठाला. आणि म्हणूनच या रामांचं जीवन म्हणजे उच्च जीवन आहे, आदर्श जीवन आहे. पण प्रत्येकाच्या जीवनाचा आदर्श रामप्रभू असले पाहिजे. यांकरिताच त्यांचा जन्मोत्सव, त्यांचा जन्मदिवस, त्यांची नवमी मोठ्या आनंदाने साजरी करावी लागते. विठाला 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 विठाला. असा आदर्श जीवन रामाचं आहे आणि त्या रामप्रभूंचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने आपली सेवा आहे आणि सेवेसाठी जो अभंग घेतलाय तो अभंग ही भगवंत अवताराला का येतो याचे कारण सांगणार आहे. काय कारण आहे तर ऐका गड्या, मी तुम्हाला प्रकार पाडली 3 प्रकार. एक जीवाचा आहे, दुसरा संतांचा आहे, तिसरा देवाचा आहे. जीवालाही यावंच लागतं. काय येतो जीव? जीवाला येण्याचे काही कारण सांगितले. 3 कारण आहेत जीवाचे. कोणते कोणते? 1 पाप पुण्य, 2 कर्म आणि 3 वासना. या 3 कारणामुळे जीवाला यावंच लागतं. कोणते कोणते कारण? पहिलं आहे पाप पुण्य. महाराज म्हणतात पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, प्राणी जन्मा येतो पाप करोनी, प्राणी जन्मा येतो पुण्य करोनी. म्हणजे पाप पुण्यामुळे जन्माला यावं लागतं. किंवा ज्ञानोबा सांगतात पापात्मका पापी नरका जाईजे, पापात्मका पुण्य स्वर्गा जाईजे, माते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य गा. म्हणजे जन्माला येण्यासाठी पाप पुण्य लागतं 1. दुसरं सांगितलं कर्म लागतं. कर्म, कर्मामुळे यावं लागतं. आपलं कर्म शिल्लक आहे, आगा कर्मी जे करावे. ते कर्म शिल्लक आहे. कसं? अहो सोपं प्रमाण काय? केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आईसे किती, आईसे किती उपजले मेले. कशामुळे? केले कर्म झाले त्याची भोगा आले. कर्मामुळे यावं लागतं 2. आणि 3रं कारण सांगितलं वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे का? जन्म फक्त वासनेमुळं मिळतो. म्हणजे वासनेमुळे यावं लागतं 1, कर्मामुळे यावं लागतं 2 आणि पाप पुण्यामुळे यावं लागतं 3. हे जीवाचे कारण आहेत. विठाला 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 विठाला. आपल्या हातात नाही. जीवाला यायचं का नाही आपल्या हातात नाही. आपल्या या कारणांमुळे जीवाला यावं लागतं हे कारण आहे. आपलं प्रारब्ध दुसऱ्याच्या हातात आहे. 1. दुसरं सांगितलं संत महात्मे ते स्वतःहून येत असतात. कारण आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. आलो म्हणतात किंवा उपजून या पुढती येऊ, येऊ म्हणतात किंवा येथे उपकारासाठी आले, आले. हे जे आलो, येऊ किंवा येतो असे जे शब्द पाहायला मिळतात यावरून लक्षात येतं की संत महात्मे स्वतःहून येतात. त्यांना कर्म नाही, त्यांना वासना नाही आणि त्यांना पाप पुण्यही नाही. चिंतनाचा विषय थोडा जड जाईल पण ऐका. वासना संतांना शिल्लक नाही. कारण अवघ्या अवरिल्या वासना किंवा पडिये देह भावे पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे, पाशी न्यावे अंती ते आपणा. कारण पडिये देह भावे पुरवी वासना पडिये देव भावे पुरवी. देव वासना पूर्ण करतो म्हणून त्यांना जन्माला येण्याची गरज नाही. कर्मही शिल्लक नाही. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, नारायण झाला कर्मधर्म. देव कर्मधर्म झाल्यामुळे त्यांना जन्माला येण्याची आवश्यकता नाही. 3 पापही नाही पुण्यही नाही. कसं? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्यांगा, पाप पुण्यांगा लागून येदी. कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, अग्निरूप झालो म्हणून पाप लागून येदी, अग्निरूप झालो म्हणून पुण्य लागून येदी. म्हणजे पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही. किंवा झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे, नातळे त्या पाप पुण्यांगी. कारण झुंजारते एक विष्णुदास जगी, जगी विष्णुदास झुंजारते एक म्हणून पाप पुण्य अंगी नातळे त्या. पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही, कर्मही लागत नाही आणि वासनाही शिल्लक राहत नाही. तरी संत महात्मे येतात फक्त उपकार करायला. ज्ञानोबारे सांगतात देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्यासे उरले लोकांलागी.
लोकांवरती उपकार करायला संत महात्मे येतात. विठाला 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 विठाला. पहिला जीवाचा, दुसरा संतांचा आणि तिसरा प्रकार आहे देवाचा. देव का येतो? आता देव का येतो हे सांगत बसत नाही, राम प्रभू का आले हे सांगतो. आज रामाचा जन्म आहे, बोलू नका. एक 10-15 मिनटं, 12:30 वाजून गेले काय का, थोडे एक अर्धा तास फक्त गप्पा मारू नका, बोलू नका. काय काय का ते उगा अवघड होईल पुन्हा. कसं ते तुमच्याकडली पद्धत मला माहीत नाही, पण आमच्या तिकडलं सांगतो. परवा दिवशी कर्नाटकात कीर्तनला गेलो श्याम महाराज. परवा दिवशी कर्नाटकात गेलो होतो. तिथं असंच कीर्तन चालू झालं, 2 म्हाताऱ्या बोलल्या. मग काय झालं? काही नाही, ठरले होते 21, दिले 15. उगा इशारा केला तुम्हाला. किती ठरले होते? 21, दिले 15. कीर्तन झाल्यावर मी विचारलं असं का केलं, 6 का कमी केले? त्यांनी सांगितलं मगाशी 2 म्हाताऱ्या बोलल्या म्हणून 6 कमी. मी म्हटलं असं कसं, तुला कशाला आणलं होतं म्हणे बोलायला? 2 म्हाताऱ्या बोलल्या तर 6 कमी झाले. मायच्यान तुमच्या गावात ठरवून आलो नाही. बोलू नका, हाय तेवढं कपात होईल. माझ्या पोटावर मारू नका, पाठीवर मारा गाड्या, तुमचा पोरगासारखा आहे. विठाला 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 म्हणून बोलू नका बरं का, नाही तर पुन्हा अवघड व्हायचं. रिकाम्या हातानं जावं लागेल मला. ऐका, थोडक्यात मला काय सांगायचंय, देव का येतो याचे कारण आहेत. राम का जन्माला आले त्याचे 5 कारणं सांगितले. कोणते कोणते कारणं जे रामायणात आले ते सांगतो. भगवान शंकराचा आणि पार्वतीचा संवाद आहे. दोघं एकांतात बसलेले आहेत. रामायण फार गोड सांगतं. आता ते सगळं रामायण सांगत बसत नाही, एक एक कारण सांगून जातो. पहिलं कारण सांगितलं, नेमकं देव अवताराला का आले. म्हणे सनकादिकांनी जय विजयांना शाप दिला होता. कोण जय विजय? भगवान विष्णूचे पार्षद आहेत जय विजय. आता विस्तार करत नाही, कथा सगळ्यांना माहिती आहेत. आपण भागवतात, शिवमहापुराणात, रामायणात ऐकलेल्या कथा आहेत. फक्त स्पर्श करतो पुढे जातो. जय विजयांनी त्या सनकादिकांना अडवलं. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जय विजय, आपलं सनकादिक 4 भावंड, त्यांना अडवलं. आणि त्यांना अडवल्यामुळे त्यांना राग आला आणि रागाच्या भरात शाप दिला, जा राक्षस व्हाल. हा शाप ऐकल्यावर भगवान विष्णू प्रगट झाले आणि सांगितलं हे जय विजय माझे भक्त आहेत आणि त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अडवलं होतं, पण तुम्ही यांना शाप दिला. आता त्यांना उपशाप मी देतो की ते जेवढे अवतार घेतील त्यांचा उद्धार करण्यासाठी मी अवताराला येणार. ऐका, हे 2 जय विजय पहिल्यांदा जन्माला येतात, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून. त्यांना मारण्यासाठी देवाने वराह आणि नरसिंह अवतार घेतला. हेच जय विजय रामायणामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले, त्यांना मारण्यासाठी भगवंताने रामाचा अवतार घेतला 2. आणि हेच जय विजय शिशुपाल आणि दंतवक्र झाले, यांना मारण्यासाठी देवाने कृष्ण अवतार घेतला 3. विठाला 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 विठाला. एक पाऊल देवाचं पुढं आहे. या दोघांनी 3 अवतार घेतले, पण देवाने 4 अवतार घेतले. वराह, नरसिंह, राम आणि कृष्ण. आपल्या भक्तांवरती किती प्रेम करावं हे देवाकून पाहायला मिळतं महाराज. काय प्रेम आहे बघा, काय प्रेम आहे. एवढं प्रेम फक्त देवच करतो. किती प्रेम करावं अहो बघा ना, ज्ञानोबारे तर किती गोड बोलतात. ज्ञानोबारे म्हणतात भक्तांसाठी नाही ते कामं देवाने केले, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भक्ताच्या मनातलं सगळं ओळखतो. किती प्रेम केलं देवाने ते अर्जुनाबद्दल ज्ञानोबारे सांगतात बघा. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतू असे. काय प्रेम केलं म्हणे अर्जुनावर देवाने अर्जुनाचं सारथ्य पण केलं. काय प्रेम आहे बघा. अहो जगाचा मालक आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. जो सूर्य चालवतो, जो जगाला चालवतो, तो अर्जुनाच्या घोड्यांना पाणी पाजतोय. काय प्रेम आहे बघा. तुझी सत्तेने विदासी बोलणे, तुझी सत्तेने विदासी बोलणे. सत्तेने विदासी बोलणे.
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी काय सत्ता आहे? वेद सुद्धा त्याच्या सत्तेनं बोलतो. सूर्याशी चालणे तुझी या सत्ते. एवढा परिणाम त्याचा आहे, एवढी ताकद त्याच्यात आहे, एवढी सत्ता त्याची आहे. पण भक्तांसाठी वेडा झाला महाराज. कोण? देव. किती वेड व्हावं ते अर्जुनाबद्दल सांगत होतो तुम्हाला. किती प्रेम करावं बघा. मित्र प्रेम कसं असावं हे देवाकडे पाहिल्यावर कळतं. काय प्रेम आहे. मी तुम्हाला विचारतो पारडीकर, आपण आपल्या मित्रासाठी काय कराल? मित्रासाठी काय करतो? काही नाही. फार श्रीमंत असेल एखादा मित्र आणि एखादा गरीब असेल तर श्रीमंत मित्र गरीब मित्राला उसने पैसे देईल. बोला. फारच जीवाचा आहे, बुडीत पैसे देईल. सध्या बुडवे जास्त झाले ऐका, म्हणजे बुडीत पैसे देऊन टाकेल नाही का. बुडीत पैसे. अजून काय करेल मला सांगा. एखादा मित्रासाठी फारच श्रीमंत आहे, एखादं घर बांधून देईल. बोला. अजून संतोष महाराज आपल्यातला असेल तर एखादी कीर्तनाची तारीख. मित्रासाठी काय करतो. पण देवानं काय केलं ऐका. एक प्रश्न विचारतो. मित्रासाठी मित्राची बायको होईल का? काय वाटतं तुम्हाला? नाही होणार. झालं नाही का? बघा ना. अर्जुनासाठी जगाचा मालक बायको व्हायला तयार आहे. हा भगवंताचा प्रेम आहे. विठाला 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 विठाला. काय झालं म्हणे. एक फार गोड दृष्टांत. अर्जुन आणि देव वनात फिरायला निघाले. एके दिवशी रथ चालवायला देव बसलाय आणि अर्जुन रथात आराम करतोय. काय प्रेम आहे बघा. देखा नवलत या प्रभूचे. काय प्रेम आहे बघा. जगाच्या मालकानं रथ चालवावा. फार एका वनात रथ गेला. देवाने रथ थांबवला. अर्जुना थोडा आराम करू. एक फार मोठा वटवृक्ष झाड रथ थांबवला. अर्जुन झाडाखाली बसला. देवाने हातात घोडे घेतले. ऐका पारडीकर. आणि देव पाणी पाजवायला गेले. कुणाला? घोड्यांना नाही का. काय प्रेम आहे. अर्जुनाच्या घोड्यांना पाणी देव पाजवतोय. देव पाणी पाजवायला गेले आणि इकडं एकटा अर्जुन झाडाखाली बसला. आता एकटा अर्जुन आहे. सहजच अर्जुनाच्या मनात सुभद्रेची आठवण झाली. का झाली? दोन कारणं सांगतो. एक कारण, हा दृष्टांत आताचा नाही, 5,500 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे 5,500 वर्षाच्या पूर्वीचा आहे, म्हणजे द्वापारयुगातला आहे. आणि ते ज्या वनात बसले होते त्या वनाचं नाव आहे काम्यक वन. म्हणून अंतकरणात काम जागा झाला. नवल नाही हा. तिथलं वातावरण तसं आहे म्हणून सुभद्रेची आठवण झाली. आणि दुसरं कारण सांगतो आपल्या भाषेतलं मोघम. कोणतं कारण? हा दृष्टांत जुन्या काळातला आहे. आणि जुन्या काळात एकांतात पती पत्नी बोलायचे, लोकांतात बोलत नव्हते. माझं खोटं वाटतंय इथं जुन्या माणसांना विचारा. आमचे टोपीवाले बाबा, तिकडे विनेकरी बाबा, हे म्हणजे धोतरवाले जे जुने माणसं आहेत या जुन्यांना विचारा. खरं आहे बाबा. जुन्या काळात नवरा बायको एकमेकाला बोलायला जायचे का नाही? एवढं कशाला? की जुने माणसं सांगतात एखादं लेकरू होईपर्यंत दोघं एकमेकाला बोलत नसायचे. कधी जुन्या काळात. आताच्या नाही. आता फार विचित्र आहे. आता 6 महिने अगोदर बोलत येत मग जुळत आहे. फार अवघड आहे. एवढं अवघड झालं महाराज. एक मागच्या महिन्यातली घटना. मागच्या 2 तारखेला एका मित्राचं लग्न होतं आमच्या. ते मित्राचं लग्न ठरलं. ते पत्रिका घेऊन द्यायला मला आलं. सोबत कोणीतरी एक महिला होती. मला वाटलं घरातली कोणी असेल. पण मी पत्रिका हातात घेतली आणि पत्रिका पाहत होतो. त्यात नवरा बायकोचे फोटो होते पत्रिकेत. ते फोटो पाहिले आणि सोबत आलेली महिला पाहिली. सारखे चेहरे दिसायला लागले म्हणून राहावलं नाही. मित्रालाच विचारलं, का रे दाद्या ही नेमकं कोण? त्यानं सांगितलं महाराज नाही ओळखलं. म्हणजे नाही ओळखलं. नाही ओळखलं. अरे नाही ओळखलं सांग. म्हणे काय महाराज एवढं ओळखू आलं नाही. म्हणजे झालं काय? म्हणे ही माझी होणारी बायको. झोपले काय? म्हणजे लग्नाच्या अगोदर दोघं मिळून पत्रिका वाटत होते. काय नवले. त्यांना म्हणलं हे तर डीपीवरच आकडा पडला. तुम्ही कीर्तनकारालाच दोघं मिळून पत्रिका वाटायला लागले. अशा भाया मागं सारले. आता मित्रच माझा. आणि त्याला रागात 2 शब्द बोलणार. तेवढ्यात कैलास महाराज शेजारी दुसरा एक माझा मित्र बसला होता. त्यानं हात धरला आणि सांगितलं महाराज गप बसा, काही बोलू नका. म्हणलं काय झालं? म्हणे महाराज तुम्हाला माहिती नाही जग पुढं गेले, तुम्ही गप बसा काही बोलू नका. म्हणलं झालं काय? म्हणजे बरं झालं ते दोघं तरी आलेत, तिघं नाही आले. विठाला विठाला विठाला.
सांगायचे बघा, हा जुन्या काळातला दृष्टांत आहे. म्हणून अर्जुनाला वाटलं इथं कोणी नाही, कोण असावी? सुभद्रा असावी. पण काय देवाचं प्रेम आहे बघा, अर्जुनासाठी सुभद्रा सुद्धा झाला 1 मिनिटात हजर. असा अर्जुन सुभद्रेला पाहतो, आश्चर्य, 400 किलोमीटर लांब इकडं कसं काय आले? कसं काय आले? म्हणे श्याम महाराजांनी बोलवलं म्हणून आलो, नाही का? तसं नाही, तसं नाही. मग कसं काय आले? तर सुभद्रेनं सांगितलं, जे तुमच्या मनात आलं ते माझ्या ध्यानात आलं म्हणून तुम्हाला भेटायला आले. दोघं गप्पा मारत बसले बघा. आणि काय प्रेम आहे दोघांचं, देवाचं काय प्रेम आहे बघा. 2.5 तास गप्पा रंगल्या. माझ्या पदरचं नाही, महाभारतातलं सांगतोय. 2.5 तास दोघांच्या गप्पा रंगल्या. आणि 2.5 तासानंतर अर्जुन म्हणला, सुभद्रे ऊन लागाले, लवकर आटप. सुभद्रा निघाली. सुभद्रा जाऊ लागली, पण जाताना एकदा मागं बघितलं. कुणं? सुभद्रेनं. अर्जुनानं ओळखलं. सुभद्रेच्या मनातलं अर्जुनाला कळतं. कोणत्या? पारडीच्या सुभद्राबद्दल बोलतोय मी, पारडीच्या अर्जुनाबद्दल बोलतोय, नाही का? अर्जुनाला पक्क कळतं सुभद्रेला काय पाहिजे. तिनं पाहिलं, यानं ओळखलं. या भेटेची आठवण म्हणून हातातली अंगठी काढली आणि सुभद्रेला दिली. सुभद्रा होती का ती? देव होता. झाडाच्या मागं गेला आणि देवाने वेश बदलला. ऐका, देवाने वेश बदलला आणि 1 मिनिटात हातात घोडे घेतले आणि हजर. अर्जुनाला म्हणला, देवा अर्जुना उशीर झाला नाही ना? अर्जुन म्हणला, उशीर झाला नाही, फक्त 1:15 वाजला. उशीर झाला नाही. बरं ठीक आहे, बसा रथात. दोघं रथात बसले आणि प्रवास सुरू झाला. आता ऐका, रथात अर्जुन बसलाय आणि देव रथ चालवतोय. फक्त देवानं एक काम केलं, ज्या बोटात अर्जुनाला दिलेली, सुभद्रेनं दिलेली अंगठी घातली होती ना, तो हात अर्जुनाला दिसला पाहिजे असा पुन्हा पुन्हा आपला हात अर्जुनाच्या तोंडापर्यंत नेऊ लागला. पुन्हा पुन्हा अर्जुनापर्यंत नेऊ लागला. चौबदार, तुमचं गाव कोणतं? इस्पूर. तुमचं नाव? दत्ता महाराज. 2 मिनिटासाठी अर्जुन व्हाल का? लवकर सांगा, नाही तर आमच्याकडे नितीन गडकरी ऑप्शन आहे. ऑप्शनचा वापर करू का? होणार 2 मिनिटं? होतो. नाही, गोड आहे, चांगले. फक्त स्वतःला अर्जुन समजा बरं का. फक्त स्वतःला अर्जुन समजा, नाही तर पुन्हा मधल्या बोर्डातली अंगठी मागताल. आज अंगठी एवढं पाकिट नाही. विठाला विठाला अर्जुन म्हणला, देवाचा हात एवढ्या मागं कधी आलाच नाही, आज कसं काय यायलाय? जरा लक्ष देऊन अर्जुनानं पाहिलं तेव्हा कळालं, जी अंगठी सुभद्रेला दिली होती तीच अंगठी देवाच्या बोटात बघितली. आणि खरं सांगू का, आईस्क्रीम सारखा अर्जुन थंडगार झाला. अर्जुन म्हणला, देवा रथ थांबवा. काय झालं? थांबव देवा रथ. देवाने रथ थांबवला. अर्जुन पुढे आला आणि हात धरला आणि देवाला विचारला, देवा खरं सांगा, जी अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली ती अंगठी तुझ्या बोटात कसं काय? देव लाजले. देवा अर्जुनाच्या जवळ आले, गालाला हात लावला आणि देवाच्या मुखातले वाक्य प्रेमाने देव बोलले, अर्जुन्या तुला अजून कळलं नाही म्हणे वेड्या. अरे एवढ्या लांब तुला सुभद्रेची आठवण झाली. सुभद्रेची आठवण झाल्या झाल्या सुभद्रा आली. काय वाटतं सुभद्रा होती? नाही म्हणे वेड्या, तुझ्या प्रेमासाठी मी आलो होतो. सांगू का, 2.5 तास काय काय गप्पा मारलास? अर्जुन म्हणला, देवा अय देवा, ती बोदडी येईपर्यंत मागं फिरून बघू नको आणि रथही थांबू नको. दृष्टांत संपला. मला काय सांगायचे बघा, 2.5 तास वैवाहिक जीवनातल्या गप्पा मारायला देव लाजला नाही. एवढा देवाचा प्रेमभाव. विठाला विठाला किती प्रेमभाव आहे. या जय विजयाला मोक्षाची प्राप्ती करून देण्याकरिता यांना मारण्यासाठी अवतार धारण केला. पहिलं कारण, राम जन्माला का आले तर जय विजयाला शाप मिळाला. ते रावण कुंभकर्ण झाले आणि त्यांना मारण्यासाठी राम प्रभू आले. विठाला विठाला एक पहिलं कारण. दुसरं कारण सांगितलं, वृंदेने शाप दिला. कोण वृंदा? जालिंदराची पत्नी. कोण जालिंदर? समुद्राचा मुलगा. फार पराक्रमी होता पण राक्षस होता. यानं काय केलं? देवांना अडचणीत आणलं. इंद्रदेवाची गादी पळवली. सगळ्यांवरती सत्ता गाजवायला लागला. त्यावेळेला भगवान शंकरला विनंती केली, तुम्ही युद्ध कारण हरवा. पण भगवान शंकर युद्धाला आले, पण युद्धात तो जालिंदर हरत नव्हता. का? पत्नीचं व्रत होतं, पतिव्रतेचं. फार पतिव्रता स्त्री होती महाराज. किती पतिव्रता? म्हणे तिच्या पतिव्रतेच्या सत्तेमुळे तो युद्धात हरत नव्हता. देवावर सुद्धा सत्ता गाजवू शकतात. कोण? पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता
तिची देवावरी सत्ता अशी ती तुलसी नावाची वृंदा नावाची ती स्त्री आपल्या पतीला पाठबळ देत होती. म्हणजे भक्कम पाठिंबा. पडद्यामागचे कलाकार कोण? ही पत्नी. युद्धामध्ये फार युद्ध केलं. कुणी? बोला बोला, कुणी? जालिंदराने भगवान शंकरासोबत. पण जालिंदर काही हरेना. त्यावेळेला सगळ्या देवांनी विष्णूची भेट घेतली आणि सांगितलं, देवा आता तिच्या पत्नीचं व्रत भंग करा. मग पत्नीचं व्रत भंग करण्याकरिता भगवान विष्णूने जालिंदराचं रूप धारण केलं. देव सोंगट्या झाला. ऐका, सोंगड्या झाला आणि जालिंदर बनून तिच्या घरी आला. ज्यावेळेला जालिंदर आला ही बातमी पसरली. तिला वाटलं आपला पती युद्धामध्ये विजय मिळून आला. पण पंचारती घेतली आणि पतीला ओवाळायला गेली. कोण? वृंदा. ऐका बरं का, फार एकनिष्ठ पतिव्रता होती. काय पतिव्रतेची ताकद आहे. देवांसोबत युद्ध चालू आहे पण हरत नाही बुवा. ही पतिव्रतेची ताकद आहे. पण पतिव्रता स्त्री असल्या पाहिजे. आपला पती म्हणजेच आपल्यासाठी परमेश्वर. दुसरा परपुरुष आपल्यासाठी तुच्छ असावा. ही पतिव्रतेची लक्षण आहेत. स्वप्नातही दुसऱ्याबद्दल विचार येत नाही. तिला म्हणतात पतिव्रता. स्वप्नात नाही का, अस्तित्वात नाही, स्वप्नात सुद्धा. आणि ती पतिव्रता हातात पंचारतीची ताड घेतलं आणि ओवाळायला आली. जालिंदरला ओवाळलं. आणि ऐका, जालिंदरला ओवाळल्याच्या नंतर परिणाम असा झाला, त्यांना बोलवलं आणि घरात नेऊन बसवलं. भगवान विष्णू जालिंदराच्या रूपात आसनावर जाऊन बसले की तिचा पतिव्रत्याचं व्रत भंग झालं. कारण परपुरुषाने त्याच्या आसनाला स्पर्श केला. नाही का, म्हणजे किती सूक्ष्म लक्षण आहे बघा, किती सूक्ष्म आपलं धर्मशास्त्र आहे. जो परपुरुषाने नुसत्या त्या आसनाला स्पर्श जरी केला ती पातिव्रत्याचं व्रत भंग पावतं. त्याचा परिणाम तिकडे युद्धामध्ये वृंदेचा पती जालिंदर मरण पावला. आणि ही बातमी सगळ्या राक्षसामध्ये पोचली आणि राक्षस पळतच घराकडे आले आणि वृंदेपर्यंत बातमी पोचवली. जालिंदर मारला गेल्या. हे ऐकलं आणि तिला राग आला. जालिंदर मेला, घरात कोण आहे? घरात जाऊन पाहिलं आणि त्याला विचारलं, आपण कोण आहेत? मूळ स्वरूपात या. त्यावेळेला भगवान मूळ स्वरूपात आले. तर ऐका, ज्या वेळेला भगवान विष्णू मूळ स्वरूपात आले तिला राग आला. आणि काय ताकद आहे पतिव्रतेची बघा. तिने भगवंताला शाप दिला. देवा शाप आहे तुला. काय शाप आहे? ऐक, कपट केलं तू, कपट माझ्यासोबत आणि माझ्या पतीपासून मला वियोग घडला. तुलाही 6 महिने तुझ्या पत्नीचा वियोग घडेल. आणि जसं मी आज पतीसाठी तरफडत आहे तसं तुलाही तरफडावं लागेल. हा वृंदेचा शाप विष्णूला मिळाला आणि तो शाप मिळाल्यामुळे भगवान विष्णू रामप्रभू झाले. ऐका, तो जालिंदर रावण झाला आणि भगवान विष्णूने त्यांची पत्नीचं व्रतभंग केलं. पण रावणाने रामाची पत्नी सीता पळवली आणि 6 महिन्यापर्यंत रामाला वियोग घडला. विठाला विठाला अर्थात राम जन्माला का आले? तर वृंदेचा शाप. 1 सनकादिकाचा शाप, 2 वृंदेचा शाप आणि 3रा सांगितला नारदाचा शाप. नारदाने शाप दिला का हो? कथा फार गोड आली. शिव महापुराणात कथा येते बघा, आपण ऐकली असेल, परत ऐका, उजळणी होऊन जाईल नाही का. काय झालं? नारदाने शाप दिला. का दिला? पण एके दिवशी नारद तप करायला लागले हिमालयाच्या ठिकाणी आणि ही बातमी कळाली इंद्रदेवाला. इंद्र म्हणायला लागले, नारदाने तप केलं, नारद जर इंद्र झाला तर आपली खुर्ची त्याला जाईल. प्रत्येकाला आपापल्या खुर्ची महत्त्वाची असते नाही का. मग आपल्यापेक्षा माणूस मोठा नाही झाला पाहिजे असं वाटतं. इंद्राने तेच विचार केला. नारदाचं तप भंग झालं पाहिजे. कामदेवाला पाठवलं आणि काम नारदावर प्रयोग करू लागला. पण प्रयोग अयशस्वी झाला, निष्फळ ठरला. नारदाने कामावरती विजय मिळवला असा गोड गैरसमज नारदाला झाला. कारण सांगू का, कामावरती विजय मिळवता येत नाही. काम फार खतरनाक आहे. कामाजी कोतवालयाने नाडिले बहुतांची. किती मोठे मोठे म्हणे, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. फार कामावरती विजय कोणी मिळवला नाही महाराज. का? काम खतरनाक आहे. किती खतरनाक आहे. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला ताळा भजनाचा. एवढा परिणाम कामाचा आहे. कसं कसं कामावरती विजय मिळाला असं नारदाला वाटलं. पण ते कामाचा विजय नव्हता.
ते नारदाचा परिणाम नव्हता, तो हिमालयाच्या ठिकाणी होता, त्या जागेचा परिणाम होता. पण याला गैरसमज झाला. यानं भगवान विष्णूला सांगितलं. भगवान विष्णूला कळालं, नारदाला अभिमान झाला. देवाला अभिमान सहन होत नाही. देवाने विचार केला यांचा अभिमान संपवायचा. कसा? वाटेत मायावी नगर तयार केलं आणि त्या नगरीचा राजा शिलनिधी नावाचा राजा आणि त्याची मुलगी विश्वमोहिनी, दिसायला फार सुंदर, एवढी सुंदर होती, आपल्यासारखी नाही. आपली बगती भितडाकड चलती कवाडाकड, आपली बगती बालुशाहीकडे मागती गुलाबजामुन, आपली नाही का. पण ती फार सुंदर होती दिसायला, एवढी सुंदर, पाहिल्या पाहिल्या भुलून जावा माणूस, एवढी सुंदर दे. आणि ही नारद वाटेत आले, कुणाचं नगर म्हणून पाहायला आले. नगर पाहिलं, आत गेले. राजानं स्वागत केलं, आसनावर बसवलं आणि जन्मपत्रिका दाखवली आपल्या मुलीची. सांगितलं, नारदा तुम्ही ब्राह्मण आहेत, आमच्या मुलीची लग्नपत्रिका पहा, हिला नवरा शोधायचा आहे. कसा नवरा मिळेल? नारदानं पत्रिका पाहिली तर कळालं, हिचा नवरा जगाचा मालक असणार. कशी आहे पाहायला? नारदाने विश्वमोहिनीला पाहिलं आणि नारदच वेडे झाले. म्हणे आता लग्न करायचं तर आपणच करायचं. विचारलं राजाला, कसं करणार लग्न? राजानं सांगितलं, स्वयंवर रचायचं, सगळे राजे बोलवायचे, हिच्या हातात वर माला द्यायची आणि ज्याच्या गळ्यात घालील तिचा तो नवरा. नारदाने विचार केला, आपण सगळ्यात सुंदर बनायचं आणि देवाच्या पुढे येऊन बसायचं. ऐका, नारदाने विष्णूला शाप का दिला? कथा सांगतो. नारद भगवान विष्णूकडे गेले आणि सांगितलं, देवा, कारण जगात सगळ्यात सुंदर विष्णू आहे, सगळ्यात सुंदर राम आहे, सगळ्यात सुंदर विष्णू आहे बघा. देवा, तुमचं रूप मला द्या. कोणतं रूप पाहिजे? माझे अनेक अवतार आहेत. नारदानं सांगितलं, हरी अवतार द्या. आता ऐका, हरी अवताराचे दोन अर्थ होतात. हरी म्हटलं की दोन अवतार कसे होतात विचार. हरीला पहिली वेलांटी दिली की हरी म्हणजे देव, आणि हरीला दुसरी वेलांटी दिली की हरी म्हणजे वानर, असा अर्थ होतो संस्कृतमध्ये. त्यामुळे रामकृष्ण हरी जय हरीला पहिली वेलांटी, दुसरी नाही. रामकृष्ण हरी पहिली, जय हरी पहिली, हरीला पहिली वेलांटी. हरी म्हणजे देव. कारण देवाला माहिती आहे नारदाला अभिमान झालाय, संपवायचा आहे. देवानं काय केलं माहिती आहे? दुसरी वेलांटी देऊन टाकली, म्हणजे वानराचं रूप दिलं. आता तेव्हा काही आरशे नव्हते जुन्या काळात. ते नारदाला वाटलं मी सगळ्यात सुंदर झालो. नारदाने चांगले कपडे घातले आणि लग्नाच्या मंडपात येऊन बसले. आता ती विश्वमोहिनी हातात वरमाला घेते आणि प्रत्येकाला पाहायला येते. ऐका, त्या रांगेत शेवटी भगवान विष्णू एका राजाचा सुकुमार अशा सुंदर रूपात येऊन बसले होते. ही विश्वमोहिनी आली आणि प्रत्येकाला पाहू लागली. दुर्वासाला पाहिलं, नको म्हणे हा नवरा रागीट आहे, कधी राग येईल आणि कधी मारील सांगता येत नाही. ब्रह्मदेवाकडे गेली, 4 तोंड आहेत, खायला बकळ लागते, स्वयंपाक करणं होणार नाही. गेली पुढं, नाही का. महादेव बघितला, महादेवाला राहिला घर नाही, हा बी नको. सगळ्या देवांना काय केलं आपल्या भाषेत, नकार दिला. आणि नारदाच्या जवळ आली. नारदाकडे आली, पाहिलं आणि हसली. का हसली? कारण नारदाचं रूप कसं होतं? वानराचं. वानर असल्यामुळे लक्ष्मी म्हणजे मोहिनी हसली. हसली, नारदाला वाटलं हसली म्हणजे फसली. नारदाला वाटलं आता आपला नंबर लागतो. नारदानं काय केलं? त्या हारात आपलं डोकं खूप असलं. काही लोक असतात डोकाळू, त्या विश्वमोहिनीनं हार काढून घेतला. तू नाही, तू नाही. थोडं पुढं निघाली. नारदाला वाटलं मला कसं काय नाही. पुन्हा नारद आले, पुन्हा डोकं खुपसायला लागले. ऐका, विश्वमोहिनी म्हणली तुला हार देणार नाही. कसं? नारदाने व्हॉट्सअपला मेसेज केला, विश्वमोहिनीने व्हॉट्सअपला ब्लॉक केलं. नारद नाही थांबले एवढ्यावर, त्यांनी इंस्टाग्रामला मेसेज केला, तिनं तिथंही ब्लॉक केलं. नारद त्याच्यावर नाही शांत बसले, त्यांनी फेसबुकला मेसेज केला, तिथंही ब्लॉक करण्यात आलं. ती म्हणली इथं जरी ब्लॉक केलं तर मी फोन पेला का होईना पण मेसेज करणारच. मी आजच्या भाषेत सांगतोय बरं का, ते तेव्हाचं सांगतोय. ते नारदाला रिजेक्ट केलं, बाजूला सारलं आणि जगाच्या मालकाच्या गळ्यात म्हणजे विष्णूच्या गळ्यात हार घातला आणि देव विश्वमोहिनीला घेऊन गेले. हे नारदाला खटकलं. नारद रागात आले, विचारलं सगळ्यात सुंदर मी आहे, नेमकं मला का नकार दिला? शेजारी 2 जण बसले होते. त्या दोघांनी सांगितलं, ते शिवगण होते. त्यांनी सांगितलं नारदा एकदा तोंड आरशात बघा. काय करा? तोंड आरशात बघा. काय झालं?
पाण्यात आलं प्रतिबिंब पाहिलं. नारदाला कळालं आपलं सगळं शरीर सुंदर आहे पण तोंड माकडाचं आहे, वानराचं आहे. राग आला, विष्णूकडे आले आणि सांगितलं विष्णू तुला शाप आहे माझा. काय शाप आहे? मला पत्नीपासून वियोग घडवला, तुलाही पत्नीचा वियोग घडेल. आणि ऐक, मला रूप वानराचं दिलं. ऐक ना, तुला तुझी पत्नी परत आणून द्यायला वानरच मदत करणार. दृष्टांत संपला. नारदाचा हा शाप आहे, तोच शाप लागला. भगवान राम झाले, रावण कुंभकर्ण ते 2 शिवगण झाले आणि त्या रावणाने सीतेला पळवलं आणि वियोग घडला देवाला. आणि पुन्हा वियोग घडल्यामुळे परत आणण्यासाठी वानरांचं सहकार्य घ्यावं लागलं. विठाला विठाला ऐका, पहिलं कारण सनकादिकांचा शाप, दुसरं कारण वृंदेचा शाप, तिसरं कारण नारदाचा शाप आणि चौथं कारण सांगितलं स्वयंभू मनू आणि महाराणी शत्रुपा यांनी देवाला विनंती केली, देवा आमच्या पोटी तुमचा जन्म व्हावा. अनेक वर्ष तप केलं आणि ती मनू आणि शत्रुपा कौशल्या आणि दशरथ झाले आणि त्यांच्या पोटी राम म्हणून देव जन्माला आले. चौथं कारण. आणि 5वं कारण सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात.